हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खूप मजेशीर, साधी, सोपी आणि अगदी चविष्ट अशी रेसिपी करणार आहोत. राईस बॉल रेसिपी. उरलेल्या भातापासून झटपट तयार होणारे, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी रेसिपी आहे. कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये. उरलेल्या भातापासून आपण मजेशीर नाश्ता तयार करणार आहोत. त्याच्यासाठी इथे बघा आपण उरलेला भात एक बाउल घेतलेला आहे. प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येकाकडे भात थोडं तरी उरतच असतो. त्याच्यापासूनच आपण मजेशीर नाश्ता करणार आहोत. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, शिजून मीडियम आकाराचे आहेत, मोठी नाही आहेत. तांदळाचं पीठ आहे, काळी मिरी घेतलेली आहे, चिली फ्लेक्स आहे, मीठ घेतले. इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, एक कांदा इथे बारीक कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मॅगी मसाला. आता एक भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये इथे मी उरलेलं जे भात आहे ते काढून घेणार आहे. भात इथे बघा माझं खूप चांगलं शिजलेलं आहे, सॉफ्ट आहे. तुमच्याकडे जर कडक असेल तर मिक्सरला फिरवून घ्या. आता इथे बटाटे आहेत, हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. किसून घ्या किंवा तुम्ही हाताने मॅश करून घेतलं तरी चालणार आहेत, पण इथे मी असं किसून घेते जेणेकरून मिक्स करायला खूप सोपं जातं. असं एक एक करून सर्व बटाटेना मी किसून घेते. बटाटे आपण 4ही किसून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण कट करून घेतलेला कांदा टाकायचा आणि भरपूर सारा कोथिंबीरचा वापर आपल्याला इथे भरपूर करायचा आहे. याच्यामध्ये लगेच आपण चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. काळी मिरी पावडर टाकून घेते. चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करायचं आहे. ते सर्व हाताने असं दाबून दाबून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दाबून दाबून आपल्याला फेटायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे भात आणि बटाटा आहे ते एकजीव होईल. इथे बघा हलकासं आपलं हे पातळ झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी ना रवासुद्धा वापरू शकताय. बारीक रवा ते टाकून मिक्स करून घेऊ शकताय. आता हे मी मळून घेते. आपण गोळा तयार करतो तसा गोळा तयार करून घेणार आहे. इथे बघा अशा पद्धतीने आपण ना ह्याचा गोळा मळून घेतलेला आहे. आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करायचे आहेत. त्याच्या आधी काय करणार आहे, मी इथे भांडा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ते रोल स्टीम करायचे आहेत. तर त्याला तेल लावून घेऊयात. व्यवस्थित सगळीकडे तेल लावूयात जेणेकरून ते बॉल्स ह्याला चिपकायला नको आहेत. इकडे बघा सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे. हाताला सुद्धा आपण तेल लावूयात आणि थोडंसं असं आपल्याला किती मोठा बॉल तयार करायचे आहेत तसं आपल्याला हातावरती घेऊन त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे बघा असे एवढे मोठे मी त्याचे बॉल्स तयार करून घेते. आता हे आपल्याला एक एक बनवून आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे. इथे सर्व राईस बॉल आपण बनवून घेतलेले आहेत. एकावर एक ठेवून लेयर लावून घेतलेली आहे. आता आपल्याला हे स्टीम करायचे आहेत. गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी ठेवून पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरतीच आपल्याला हे दुसरं भांडं ठेवून घ्यायचं आहे. हे आपण ठेवून घेतलेलं आहे आणि ह्याला झाकण लावून आपल्याला स्टीम करायचं आहे. 7 ते 8 मिनिटं इथं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचे. राईस बॉल आपले इथे स्टीम होत आहे तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी करायची आहे. इथे मी कांदा घेतलेला आहे, 2 साध्या मिरच्या, लसूण आणि टोमॅटो. हे सर्व आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपले सर्व भाजून झालेले आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि 2 मिनिटं कोथिंबीर फक्त त्या वाफेवरती गरम आहे त्याच्यावरतीच आपल्याला परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. चटणीपुरतं जेवढं मीठ लागणार आहे चवीप्रमाणे तेवढं टाकून घेणार आहे. आता एक हलकंसं थंड करून घेणार आहे आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहे आणि याची चटणी तयार करून घेते. इथे आपले सर्व बॉल्स जे आहेत ना आपण इथे स्टीम करून घेतलेले आहे. 7 ते 8 मिनिटं आपण हे शिजवून घेतलेले आहेत. बघू शकता किती मस्त झालेले आहेत. हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत.
खूप मस्त झालेत. आता तुम्ही हवे तर असे सुद्धा चटणी बरोबर खाऊ शकताय किंवा ह्याला अजून मजेशीर करायचं असेल तर ह्याला तुम्ही तडका सुद्धा देऊ शकताय. आता ह्याला मी तडका देते, ते कसं द्यायचं ते आपण बघूयात. आता इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकताय किंवा मग बटर वापरू शकताय. आता ह्याच्यामध्ये ना मी मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडून घ्यायची. तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि तीळ, पांढरे तीळ टाकून घ्यायचे. तुम्हाला तीळ आवडत नसेल तर स्किप केले तरी चालेल, पण तीळ टाकून खूप मस्त लागते. आता ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहे. लहान मुलांना चटपटीत असं द्यायला खूप मस्त लागतं. मॅगी मसाला टाकून खूप छान चव येते. मॅगी मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे थोडासा आपला घरगुती मसाला टाकला तरी चालणार आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी आपण जे तयार करून घेतलेले बॉल्स आहेत ना ते टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये असं छान असं परतून घ्यायचं आपल्याला. खूप मस्त टेस्टी आणि एकदम मजेशीर असा नाश्ता होता. तुम्ही असं बनवून ना मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकताय किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला असं तुम्ही करू शकताय. सकाळी देऊ शकता तुम्ही त्यांना नाश्त्याला. खूप छान आणि खूप मस्त होतात. बघू शकताय खूप छान असं त्याला कोटिंग आलेली आहे. 2 ते 3 मिनटं असंच आपण गॅसवरती ठेवून त्याला ना थोडंसं क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. मस्त मजेशीर क्रिस्पी असे राईस बॉल आपले तयार झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. क्रिस्पी आणि टेस्टी असे राईस बॉल आपले तयार झालेले आहेत. कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.